गहून मी घेऊ तुला दाखवतो. चुलीवर खीर शिजायला ठेवली. आता गरम पाणी करून ठेवलं असते ते बघून घालायचं त्यात. चुलीवर म्हणजे की नाही मागा एकदा मी तुझं भात ठेवली होतीस आणि ते दाखवलं तर किती जणांनी मला रिप्लाय काय दिला माहिती काय, ऐसा चूल्हा हमने कभी भी नाही देखा. म्हणजे आपल्याला काय वाटतं हे काय साधत आहे की एकेकांना लई भारी वाटतं. मी ह्यांना दाखवलं, मी ह्यांना म्हटलं बघा हे कुठलं ओळखा. आता हे वेलदोडे क्लीन करून खलबत्त्यात कुटून. आता याच्यात थोडीशी साखर घालून खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं. काजू बारीक करून घेतले म्हणजे मिक्सरला लावलं की हे होतंय एकदम नाईस होतंय म्हणून खलबत्त्यात बारीक केल्यात. पार्ले बिस्किट पुडा वापरून खीर करणार आहे. आणि हे जाजी काय जायफळ, मराठीत जायफळ म्हणतात, हे बारीक खलबत्त्यात कुटायचं आणि घालायचं. पचन चांगलं होतं. ते सगळं खलबत्त्यात कुटून घेते. जायफळ आणि हे पहिला हे सेपरेट घेते, नाही तर जरा साखर घालून घेते. बिस्किट पुडा खीर सगळं गूळ ते घातल्यानंतर हातानं बारीक करायचं किंवा मिक्सरला बारीक करायचं आणि पूड करून घालायची. वेगळी टेस्ट येते, छान डिफरंट टेस्ट. आता हे तेल तापायला ठेवलं आहे. आता एवढे सांडगे भाकर तळून घ्यायचे. सत्यनारायणच्या पोळीचा प्रसाद करायचा आहे. आणि खीर अजून शिजायला लागले. खीरीत घालण्यासाठी खोबरं हे बारीक करून घेतलं. हे नंतर मिक्सरला घालून बारीक करून तिथं घालायचं. इकडे खीर शिजायला लागले, अजून काही शिजून झाले नाही. थोडासा जाळ हे करायला पाहिजे. ಹಾಕಿದ್ರಲ್ಲ ಬೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಈಗ ಹಾಕೋದು. ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಹಾಕ್ಲೈತ್ರ ನೀವು ತೋರ್ಸಕ್ಕಿದೆಯಲ್ಲ ಒಂದು ನಿಮಿಷ ಕಾಯಿ ಹಿಡಿ ನಂಗೆ ಇದಾಗುತ್ತೆ. ನಿನ್ನ ಹಾಕಬೇಡ, ಒಂದು ನಿಮಿಷ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾವು ತೋರಿಸಿ ಹಾಕೋದು. वेलदोडे ह्याच्यात घालून ठेवायचे. जायफळ वेलदोडे झाले की जायफळ ठेवायचं.
अजून किती वेळ फुटाले म्हणून तिला मऊ झाले म्हणून त्यांना काय माहित. तेल किती महाग आहे बघ. वेलदोड्याची पूड तयार झाली. आता जायफळ किसून टाकते. आता जायफळ किसून पचन पण होतं आणि टेस्ट पण चांगली लागते. हे दुधात बिस्किट पार्लेजी बिस्किटचा एक पुडा दुधात मिक्स केलेला. आता अगदी नाईस झालं आहे चटणीसारखं. आता हे मिक्स करा. सगळा मसाला घातला तर मसाला खीर छान होते खायला. आता हलवायचं. आता अजून गूळ मिक्स करायचा. गूळ शेवटी मिक्स करायचा. टोस्ट दीड किलो स्वयंपाक चालू. आता पाणी उकळलं की शेवग्याची शेंग आणि डाळ शिजायला घालणार आहे. फोडणी नंतर टाकायचं. पहिला शिजून घ्यायचं. चांगलं जाळ लागू दे. जरा पाऊस आहे नाही त्यामुळे लवकर लागत नाही. उकळी आली की हे करायचं. तसंच हे खोबरं आता ऊन नाही की नाही त्यामुळे वाळत नाही. म्हणून चुलीजवळ ठेवलं की तेवढं शेकलं जातं, चांगलं राहतं. आता भात शिजायला घातलाय. होत आहे भात जवळ. इकडं डाळ शिजायला जरासा जाळ घालायचा. एकदा पेटली की चूल मस्तपैकी स्वयंपाक.